नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. ही मार्केटची वाट जी आहे सध्या चालू आहे ती अत्यंत खास खळग्यांची वळणांची वाटेवर हजारो अडचणी असलेली अशी चालू आहे. बरं, त्या अडचणीतून किती मार्केट आणखीन खाली जाईल याचाही पत्ता नाही. पण जे आहे, जसं आहे, जिथं आहे तसंच स्वीकारलं पाहिजे या भूमिकेतून आपण ह्या सगळ्या व्हिडिओची वाटचाल करतो आहे. इराणबरोबर जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये इराणने आता ओमानबरोबर चर्चा चालू केली आहे की टोल कसा लावावा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये, त्याच्यासाठी काय नियम असावेत, किती टक्के लावावा, कारण तेवढं त्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध होईल. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बाबतीत अर्धा हिस्सा ओमानचा आहे. अमेरिका बरोबर जे डील इराणचं होईल किंवा नाही होईल त्याच्यामध्ये इराणला असं सांगायचं आहे की पुन्हा हल्ला तुम्ही आमच्यावर करणार नाही, आमच्यावर घातलेली बंधनं काढून टाकाल आणि आमचे जे अकाउंट्स फ्रीज केलेत ती रक्कम आम्हाला ताबडतोब परत करा. जिथपर्यंत इराणवर हल्ला करणार नाही याची गॅरंटी लेखी दिली जात नाही तिथपर्यंत इराण समझोता करायला तयार नाही. आणि जे युरेनियम आहे, एनरिच्ड युरेनियम, ते कोणाच्याही हातात इराण द्यायलासुद्धा तयार नाही. त्यामुळं हे असंच किती दिवस चालेल हे कळत नाही आहे. पण आज डॉलर इंडेक्स 99चा आहे, बॉन्ड यील्ड 4.58 आहे आणि क्रूड 105वरच आहे. म्हणजे कालचीच स्थिती आज आहे. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1,891 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2,492 कोटींची. फक्त यावेळेला मार्केट अति कोसळताना दिसत नाही आहे, कारण जेवढी फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री येते आहे तेवढी विक्री डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सच्या खरेदीने भरली जाते आहे. त्यामुळे मार्केट पुष्कळसं स्टेबल आहे असं म्हणायला लागेल. पूर्वी जेव्हा मार्केट पडायचं ते अति पडत होतं, कारण तेवढा डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सचा सपोर्ट असत नव्हता. आता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तो सपोर्ट येतो आहे, त्यामुळे 3,000 4,000 असं मार्केट कोसळताना आपल्याला दिसत नाही. आज रिझल्ट अति आहे, कारण रिझल्ट लागण्याची मुदत संपत आली आहे. जे फायनल रिझल्ट असतात त्यावेळेला 2 महिने तुम्ही रिझल्ट देऊ शकता. म्हणजे 1 एप्रिलपासून जे रिझल्ट चालू होतात ते मेच्या अखेरीपर्यंत रिझल्ट चालतात. 2 महिन्याची मुदत असते. आणि बाकीच्या क्वार्टरली रिझल्टला मात्र 45 दिवसाची मुदत असते. त्यामुळे 2 महिन्याची मुदत पण संपत आल्यावर सगळ्यांना घाई होते आणि पुष्कळ रिझल्ट येतात. मी 13 आणि 14 जूनला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशन जवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील आणि शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास असा कोर्स चालेल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. आता आपण रिझल्ट पाहूया. संधार टेक्नॉलॉजी, त्यांचं मार्जिन थोडं कमी झालं, 4 रुपये डिव्हिडंड. इमामी
कमजोर रिझल्ट आहे. रेट गेन मार्जिन कमी आहे. पेज इंडस्ट्री प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी, 150 रुपये डिव्हिडंड. RPSG लॉस वाढला आहे त्यांचा. वी वर्कचा रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहायला हवा. विंटेज कॉफी रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. डी डेव्हलपमेंट प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. JSW सिमेंट रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. कालही मार्केटने रिस्पॉन्स दिला आहे. सुदीप फार्मा प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. GMR पॉवर फायद्यातून तोट्यात गेले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. वॉकफिट इनोव्हेशन तोट्यातून फायद्यात आली. 26 कोटी तोटा होता, त्याचा 122 कोटी फायदा झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं. WAKEFIT इनोव्हेशन असं कंपनीचं नाव आहे. बऱ्याचशा कंपन्या ज्या नव्याने लिस्ट झाल्या होत्या त्याचे रिझल्ट दिसत आहेत. टाटा स्टीलला 891 कोटीची GST ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर कोर्टाने रद्द केली आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक यांचा रेव्हेन्यू वाढला आहे पण प्रॉफिट मार्जिन कमी. प्रेस्टीज इस्टेट प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, 2 रुपये डिव्हिडंड. रिलायन्स पॉवर फायद्यातून तोट्यात गेली आहे, रेव्हेन्यू कमी. रेपको होम रिझल्ट चांगला आहे. प्रेस्टीज इस्टेटसुद्धा रिझल्ट चांगला आहे, मार्जिन अगदी थोडं कमी झालं आहे. प्रेस्टीज इस्टेट, रेपको होम दोन्ही तेजीत राहू शकतात. लक्स प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, 2 रुपये डिव्हिडंड. गणेश इकोस्फिअर रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट मार्जिन कमी. इक्सिगो प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. हिंदुस्तान फूड रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. फ्लेअर रायटिंग रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. फ्लेअर रायटिंगसुद्धा तेजीत राहू शकतो. सारडा मोटर प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, 20 रुपये डिव्हिडंड. बिकाजी फूड प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला, मार्जिन फ्लॅट. डेटामॅटिक्स प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं, 5 रुपये डिव्हिडंड. अरविंदो फार्मा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. LG इलेक्ट्रॉनिक्स प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. गेलचा रिझल्ट कमजोर आहे, प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. वेल्स्पन कॉर्प यांचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन फ्लॅट राहिलं, 5 रुपये डिव्हिडंड. डॉक्टर अगरवाल हेल्थ रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं आहे, कदाचित तेजीत राहू शकतो. मॅक्स हेल्थ प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. LICचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलं, नेट प्रीमियम वाढलं. सॉल्व्हन्सी रेशो 2.35 झाला, परसिस्टन्सी रेशो 67.77 झाला. NPA कमी झाले, त्यांनी 10 रुपये डिव्हिडंड दिला, एकास एक बोनस दिलाय. त्याची रेकॉर्ड डेट 29 मे ही आहे. इकरा प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलं आणि इन्कमही वाढलं.
वाट एक वा बाग. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं, कदाचित तेजीत राहू शकतो. सन टी व्ही कमजोर रिझल्ट आहे, मंदीत राहील. हॅपी फोर्जिंग रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो, 4 रुपये डिव्हिडंड. ममाज अर्थ म्हणजेच होनासा रिझल्ट चांगला आहे, 3 रुपये डिव्हिडंड, शेअर तेजीत राहील. GMM फावलर तोट्यातून फायद्यात आली, तोटा 27 कोटी होता, फायदा 17 कोटी झाला. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, शेअर तेजीत राहू शकतो. नायकाचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त आली. RCFचा रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. ज्युपिटर हॉटेल यांचा प्रॉफिट कमी झाला पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. ज्युपिटर हॉस्पिटॅलिटीमध्ये त्यांनी 100% स्टेक ते घेणार आहे. ITCचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं, 8 रुपये डिव्हिडंड. त्यांच्या ॲग्री विभागातून प्रॉफिट कमी झाला, सिगरेट विभागातून त्यांचा रेव्हेन्यू वाढला आहे आणि अदर इन्कम कमी झालं आहे. पण प्रॉफिट मार्जिन दोन्ही गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. न्यूक्लियस सॉफ्टवेअर रिझल्ट चांगला आहे, 12 रुपये 50 पैसे डिव्हिडंड, प्रत्येक गोष्ट वाढली आहे, शेअर तेजीत राहू शकतो. इगारशी मोटर प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. सेंचुरी एल्का रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. नवनीत प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन 12.32% एवढं त्यांचं मार्जिन झालं आहे. दालमिया भारतने सिमेंटच्या प्लांटचं ते अधिग्रहण करणार आहे. अडाणी इन्फ्राबरोबर त्यांनी करार केला आहे. मध्य प्रदेशातला प्लांट आणि उत्तर प्रदेशातला सिमेंट प्लांट दालमिया भारत घेईल आणि त्याच्यासाठी 2,850 कोटी रुपयाचा खर्च दालमिया भारत करेल. त्यामुळे दालमिया भारत शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे. आयशर मोटर व्हॉल्वो फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 50% स्टेक 750 कोटी रुपये गुंतवून ते घेणार आहेत. IOB इंडियन ओव्हरसीज बँक ते फॉलो ऑन इश्यूमधून म्हणजेच FPO करून 5,000 कोटी रुपये गोळा करणार आणि Tier 2 बॉन्डमधून 1,000 कोटी रुपये गोळा करतील. लॉरेस लॅबचा डावमध्ये समावेश होईल. वेदांता तालवंडी साबो पॉवरला कोर्टाने 127 कोटी रुपये पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशनला द्यायला सांगितले आहेत. तालवंडी साबो पॉवरचे शेअर प्रत्येकाला एक शेअर, ज्यांच्याकडे वेदांताचे शेअर आहेत त्यांना तालवंडी पॉवरचा सुद्धा एक शेअर डीमॅट अकाउंटला आला असेल पण अजून लिस्टिंग झालेलं नाही. रेलटेल 26.7 कोटींची ऑर्डर पूर्ण करणं शक्य होणार नाही कारण OFC आणि HDPC पाईपच्या किमती खूप वाढल्या आहेत असं कंपनीने सांगितलं. मारुती 30,000 रुपयांनी प्रत्येक मॉडेलच्या किमती मारुती वाढवणार आहे कारण इनपुट कॉस्ट वाढली आहे असं कंपनीने कळवलं आहे. वरुण ब्रिव्हरेजेस त्यांनी पेप्सिको बरोबर
त्यांचा जो करार होता तो एप्रिल 2049पर्यंत, म्हणजे 10 वर्ष वाढवला करार. आणि शिवाय वरुण ब्रिव्हरेजेस इतर कोणाची कामं करू शकत नव्हती, ही जी अट होती ती अट काढून टाकण्यात आली आहे. म्हणजे आता दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं काम वरुण ब्रिव्हरेजेस करू शकेल. मान इंडस्ट्री, सौदी अरेबियामधल्या नॅशनल पाईप कंपनीमध्ये त्यांनी 100% स्टेक घेतला आहे. त्यामुळे 4.3 लाख मेट्रिक टन पर ॲनम एवढी त्यांची कपॅसिटी वाढली आहे. JB केमिकल, डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 29 मे ही आहे. एम्फसिस, इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये त्यांनी पार्टनरशिप केली आहे AI हबसाठी. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील याचा एक अंदाज घेऊया. पेटीएममध्ये आज मोठं ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. 964 कोटींचं हे ब्लॉक डील होईल. आता तेजीतले शेअर आधी बघूया. सनफ्लॅग आयर्न, नोव्होको व्हिस्टा, ट्रेंट, डिक्सन, मारुती, वाटेक, वरुण ब्रिव्हरेजेस, RCF, हंडाय किंवा हुंडाय, LIC, नायका, वेल्स्पन कॉर्प, होनासा, लॉरेस लॅब, प्रेस्टीज, फ्लेअर रायटिंग, FLAIR, डेटामॅटिक्स, हॅपी फोर्जिंगचा रिझल्ट चांगला आला आहे. दालमिया भारत, एशियन पेंट, एमटार, सम्मान कॅपिटल कालसुद्धा तेजीत होता. वरुण ब्रिव्हरेजेस, युरो प्रतीक, होनासा आणि LIC. तर मंदीमध्ये गेल, स्विगी आणि सन TV हे 3 शेअर मंदीमध्ये देण्यात आले आहेत. थोडंसं एक 90 ते 100 पॉईंटपर्यंत सेन्सेक्स किंवा 25 ते 30 पॉईंट निफ्टी एवढंच सुरुवातीला मार्केट तेजीत उघडेल. त्यानंतर काय काय होतं आहे हे मात्र आपल्याला बघायला लागेल. मार्केटमध्ये व्होलटॅलिटी खूप आहे. आणि एक प्रश्न होता की तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करता का, कमेंट होती. डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेड करता का. मी डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा ट्रेड करते, पण डेरिव्हेटिव्हमध्ये जे तुम्हाला इन्कम मिळतं ते स्पेक्युलेटिव्ह गेन टॅक्स त्याच्यावर बसतो किंवा बिझनेस इन्कम म्हणून ते धरलं जातं. हे मात्र लक्षात घ्या. तुम्हाला करायचं असेल तर मी करते. फ्युचर ऑप्शनवर माझं पुस्तक अवेलेबल आहे. शिवाय मार्केटचा श्री गणेशामध्ये 186 व्हिडिओ आहेत. जे कोणी मार्केटमध्ये नवीन आले त्यांना अभ्यास करण्यासाठी त्या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो. किंवा मी पूर्वी ब्लॉग देत असे, त्या ब्लॉगमध्ये सुद्धा मार्केट आणि मी हेच नाव आहे, गुगलला ब्लॉग देत असे, त्या ब्लॉगमध्ये सुद्धा पुष्कळ आर्टिकल्स उपलब्ध आहेत. ती आर्टिकल्ससुद्धा तुम्ही बघू शकता किंवा माझ्या पुस्तकांचा उपयोग तुम्हाला करता येईल. मार्केट शिकण्यासाठी उपलब्धता खूप आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही मार्केट शिका, पण काळजीपूर्वक मार्केट करा. कारण तुम्ही श्रमाने मिळवलेला पैसा आहे तो असाच जाऊ देऊ नका. बघूया कसं काय होतं आहे ते. नमस्ते.